या दोघा जणांना अखेर अटक झालेली आहे। यामध्ये तिचा सासरा वैष्णवीचा आणि तिचा दीर आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या 6 दिवसांपासून जेव्हा माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते, विरोधक या सगळ्यांनी आवाज उठवला, त्यानंतर कालपासून पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि ही पहाटेची कारवाई झालेली आहे। पण मुद्दा हा उरतो की इतक्या उशिरा ज्या पोलिसांना जाग येते, सरकारला जाग येते आणि जे ऍक्शन मोडमध्ये येतात ते मयुरी हगवणेने जेव्हा तक्रार केली होती तेव्हाच ऍक्शन मोडमध्ये आले असते तर कदाचित आज वैष्णवी हगवणे आपल्या सगळ्यांमध्ये हयात असते। हुंडाबळीचे हे सगळे प्रकार घडतात तेव्हा या सगळ्या पोलीस यंत्रणा नेमक्या करतात तरी काय? कारण वैष्णवीची घटना ताजी असतानाच अगदी आत्ता परवा दिवशी नवीन घटना पुढे आली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि पोलीस अजिबातच ऍक्शन मोडमध्ये नाहीत। त्यामुळे हे ऍक्शन मोडमध्ये जे हंगामी पद्धतीने येतात, माझा त्या हंगामी पद्धतीने ऍक्शन मोडवर येण्यालाच मुळात आक्षेप आहे। अगदी सुषमाताई, खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये विशेष करून पुणे पोलीस यांच्याविषयी अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि अगदी म्हणजे कालपर्यंत सुद्धा वैष्णवीच्या कुटुंबियांनी सुद्धा असाच विचार केलेला होता, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते की 7 दिवस झाल्याच्या नंतर सुद्धा पोलीस नेमकं काय करतायत? हे बघा, राजेंद्र हगवणेंची पत्नी लता